अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि खाण्याची इच्छा होईल असा हिरव्या मसाल्याची मस्त चव, चिकनचा रसदारपणा आणि वरून कोथिंबिरीची सजावट. हा हा, काय भन्नाट दिसतोय ना. आज आपण इथे ना आखाडी विशेष झणझणीत आणि खमंग चिकन खरडा बनवणार आहे. एक नंबर झाला होता, चवीला भन्नाट लागत होता. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि बघून घेऊया हा मस्त तोंडाला पाणी आणणारा चिकन खरडा. हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना आखाडी विशेष झणझणीत असा चिकन खरडा बघणार आहे. त्यासाठी बघा, मी इथे अर्धा किलो चिकन घेतलंय. स्वच्छ धुवून घ्यायचंय. त्यानंतर याला आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून एक 15 मिनिटं मॅरिनेट करून घ्यायचे. त्यानंतर गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. आता कांदा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही आहे. मी अर्धा ते 1 मिनिट मीडियम हाय फ्लेमवर कांदा परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे हळद मीठ लावून अर्धा ताससुद्धा ठेवू शकता. आता अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. झाकण बंद करायचं आहे कुकरचं आणि आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तुम्हाला तुमच्या कुकरचा अंदाज असेल त्याप्रमाणे तुम्ही एखाद शिट्टी कमी जास्त करू शकता. आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये सुकं खोबरं घेतलं आहे. तर साधारण पाव वाटीला थोडंसं कमी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तेल न घालता असं भाजून घ्यायचं आहे. अगदी थोडेसे त्यावर डाग पडायला लागले की काढून घ्यायचं. यानंतर यामध्ये घातलेले आहेत साधारण 5 ते 7 हिरव्या मिरच्या. आता हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. अगदी पाव चमचा तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या छान त्यावर डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर मी साधारण इथे 20 ते 25 लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत. आता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. आता यामध्ये अजून आपल्याला ॲड करायचं आहे आलं. तर मी इथे अर्धा इंच आलं बारीक कापून घेतलं आहे. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची आहे फ्रेश अशी. झाकण लावून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता कुकरसुद्धा आपला अगदी शिट्ट्या होऊन थंड झाला आहे. फोडणी द्यायला घेऊया. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचं किंवा 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे. कांदा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे. आता वाटण आपल्याला छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घालताना बेतानी घालायचं, कारण आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलं आहे. त्यामुळे इथे मसाल्याला पुरेल इतकंच मीठ घालायचं आहे. पावच चमचा हळद घातली आहे. अर्धा चमचा जिरा पावडर घातली आहे. अर्धा चमचा धना पावडर घातली आहे आणि त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी छान परतून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलेलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. तर मी साधारण 1 पळी पाणी घालून घेतलेलं आहे. छान परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. हा जो आपण चिकन खरडा करतोय की नाही, ही ड्राय डिश आहे. त्यामुळे खूप जास्त आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे. मी फक्त चिकनचे पीस घेतलेले आहेत आणि ते आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे. एक 2 ते 3 मिनिटं मीडियम हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचं. झाकण ठेवून एक मस्त अशी 5 मिनिटांची वाफ काढायची. वाव, तुम्ही बघू शकता किती भन्नाट झालं आहे. सुगंध अप्रतिम येतो आहे. त्यानंतर यावर आपल्याला कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घालायची आहेत. ऑप्शनल आहे, नाही घातलं नसेल आवडत तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर कोथिंबीर घातली आहे खूप सारी बारीक चिरलेली आणि इथं आपला झणझणीत असा मस्त गरमागरम चिकन खरडा खाण्यासाठी तयार आहे. मस्त चिरलेला कांदा घ्यायचा, त्याबरोबर लिंबाची फोड घ्यायची आणि आपलं चिकन खरडा खाण्यासाठी तयार आहे. तर इथे बघा, आखाडी विशेष आपण हा चिकन खरडा तयार केलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग अगदी तोंडाला पाणी आणणारा हा मस्त असा आखाडी विशेष झणझणीत आणि खमंग चिकन खरडा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि
रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशा एका खमंग मस्त आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.